आपल्या सोबत आहेत कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार। भाऊ, तानाजी सावंत यांचे वादग्रस्त वक्तव्य सुरूच आहे। काल त्यांनी एका शेतकऱ्यांना त्यांची लायकी विचारलेली आहे। महायुतीत कसं बघता तुम्ही? आधीच शेतकऱ्यांची नाराजी आणि त्यात हे माझ्या दृष्टीने महाराष्ट्राच्या हितासाठी महायुतीचं सरकार आलं पाहिजे। एखादा महायुतीचा नेता एक वक्तव्य जेव्हा करतो तेव्हा टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून हजारदा ते दाखवलं जातं आणि नरेटिव्ह सेट करणाऱ्या महाविकास आघाडीची सर्व फौज टीम या वक्तव्याचा उपयोग हा स्वतःचं सरकार आणण्यासाठी करण्याचा प्रयत्न करतात। सर्व महायुतीच्या नेत्यांनी एक गोष्ट लक्षात घेतलीच पाहिजे। प्रश्न कोण आमदार होईल, कोण नेता होईल, कोण मुख्यमंत्री मंत्री होईल हे माझ्या दृष्टिकोनातून गौण आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा ज्यांनी आयुष्यभर औरंगजेबाची बाजू घेऊन त्याचं तुष्टीकरण केलं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। ज्यांनी अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण करण्यासाठी 5 मे 2008ला अफजल खानाच्या बाजूने निर्णय केला, त्यांच्या हाती जर चुकूनही महाराष्ट्र गेला तर महाराष्ट्राची प्रगती होणार नाही। भामरागडपासून रायगडपर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत विकास हा महायुती सरकारच करू शकते। आपण बघितलं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असेल। तानाजी सावंत सारख्या मंत्र्यांना वरिष्ठांनी समज द्यावी असं तुम्ही म्हणाल का? नाही, ती तर माननीय एकनाथ शिंदेजींनी ताबडतोब द्यावी असं म्हणायचं कारणच नाही। उद्या भारतीय जनता पार्टीमध्ये समजा मी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं तर देवेंद्रजी मग फोन करतात आणि म्हणून आम्हा सर्वांनाच म्हणजे तानाजीराव एकटेच नाही, माझ्यापासून तर आमच्या प्रत्येक नेत्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की असं कोणतंही वक्तव्य करू नये ज्यातून महायुतीचा प्रश्न नाही, या महाराष्ट्राचं नुकसान होईल। शेतकऱ्यांनी त्यांची लायकी काढणं असा शब्दप्रयोग वापरणं, त्यांनी माफी मागायला पाहिजे शेतकऱ्यांची। मी पुन्हा सांगतोय की कोणीही काढू नये। आपल्याला माहीत आहे की स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना एक शब्द वगैरे की कापसामध्ये गोटे ठेवतात आणि ते काय वगैरे असं आहे। नंतर मग विलासराव म्हणाले मी जे म्हणालो ते योग्य नाही, आणि जेव्हा एखादा नेता आपली चूक मान्य करतो तो विषय तिथंच संपतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळा उभारण्यासाठी कमिटी नेमण्यात आलेली आहे, कसं बघता सरकारचे पाऊल? नाही, शेवटी एक दुःखदायक महाराष्ट्राच्यासाठी नव्हे जगातल्या सर्व शिवभक्तांसाठी ही एक दुःखदायक घटना होती। आता या घटनेच्या संदर्भात चौकशी करून अशी घटना कोणाच्या चुकीने घडली, शेवटी ही चूक जे कोणी तांत्रिक सल्लागार असतील, ज्यांनी मूर्ती तयार केली, ज्यांनी कोणी बांधकाम केलं त्यांना दंडित करणं। कारण छत्रपती शिवाजी महाराज हे देव नसेल पण आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाही। आम्ही जे राज्याभिषेकाच्या निमित्ताने जे कार्यक्रम केले ते छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार। नवीन पुतळा उभारला जाणार आहे, त्यासाठी समिती नेमली आहे। नाही, पुतळा तर उभारला जाणार आहे, पण याची चौकशी करण्याचीही समिती झाली आहे। अगाई चौकशी केल्या जाणार आहे की याच्यामध्ये काय कारण आहे, हा स्टॅच्यू अशा पद्धतीने ही दुर्घटना का झाली याचीही चौकशी होते। महाराष्ट्रातले महापुरुषांचे पुतळे आणि जे स्मारक आहे त्याचं ऑडिट केलं जाणार आहे अशी माहिती आहे। नाही, मग ती माहीत नाही, पण तुम्ही जेव्हा म्हणत आहात तर तेव्हा निश्चितपणे ऑडिट केलं पाहिजे। एक गोष्ट खरी आहे की या घटनेचं भांडवल करून सत्तेवर जाण्याचं स्वप्न हे महाविकास आघाडीचे लोक पाहत आहे। खरं तर यांना छत्रपती शिवाजी महाराजांवर किती प्रेम आहे हा अभ्यासाचा विषय आहे। मला आजही आठवते की 2007मध्ये विवेक कवठेकर नावाचा एक सांगलीचा शिवभक्त यांनी कॅलेंडर छापलं, अफजल खानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराज काढताय, तर मताचे तुष्टीकरण करणारे हेच ते काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक होते। त्या विवेक कवठेकरला 7 दिवस जेलमध्ये टाकलं। तुम्हाला माहीत असेल की कमलनाथ मुख्यमंत्री असताना त्यांनी मध्य प्रदेशमध्ये त्यांच्या छिंदवाडा जिल्ह्यामध्ये छत्रपतींचा पुतळा काढून टाकला, नेस्तनाबूत केला। कर्नाटकमध्ये आपल्याला माहिती आहे काँग्रेसच्या नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला। तर मला असं वाटतं की काँग्रेसला हा हक्क दूरपर्यंत नाही, पण त्यांच्या लक्षात आलं की
माझी लाडकी बहीण योजनेनंतर आपलं जे स्वप्न आहे ते स्वप्नाचा चुराडा होत आहे। मग अशा प्रसंगात अशा घटनेचं सर्वांनी एकत्र येऊन खरं तर या घटनांसंदर्भात चर्चा केली पाहिजे। 12 आमदार आम्हाला पाहिजे म्हणून पंतप्रधान महोदयांना भेटता येतं। साखर कारखान्याच्या कर्जासाठी आणि प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेता येते। मग तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या घटनेच्या संदर्भात आमच्या या सूचना आहे, या सूचना घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतो, अशी सद्बुद्धी का नाही झाली? कारण तुम्हाला याचं भांडवल करायचं आहे। तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना पचत नाही आहे, तुम्ही विरोध करतात। या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे गेल्यानंतर तुम्ही अफवा उडवत आहात, नरेटिव्ह सेट करत आहात, आम्हाला पैसे नको म्हणून सांगत आहात। तुमच्या मागे कोणीही लागलं नाही पैसे घ्या म्हणून, जबरदस्ती आहे का? असा कोणी कायदा केला आहे का पैसे घेतलेच पाहिजे? पण म्हणजे आत्तापर्यंत साधारणतः 1.5 कोटीच्या आसपास फॉर्म भरले जात आहात, तुमचं पोट दुखण्याचं कारण काय? हो, एक शेवटचा प्रश्न होता। अंबादास दानवे यांनी म्हटलं की माफी मागून होणार नाही, जनता हे सरकार कलम करणार, जसं छत्रपती शिवराय कलम करायचे तसं नाही। त्यांच्या भाषेतून त्यांना जे काही सत्तेचं स्वप्न पडलं ना तेच जाणवतं ना। म्हणजे इतर अशा जितक्या घटना झाल्या त्या घटनेंमध्ये हेच लोक सांगतात शीख बांधवांची दंगल झाली, काय म्हणाले त्यांनी माफी मागितली की प्रश्न सुटला। मग तेव्हा माफी मागितली तर प्रश्न सुटतो। आणि इथं एका दुर्दैवी दुःखदायक घटनेचं भांडवल करायचं ही यांची एक सवय नव्हे, आता हे व्यसन झालं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।